का बोलत नाही याचं काहीतरी आम्हाला कळायला पाहिजे. आणि परत आपल्या नांदगाव सुहास कांदे यांनी शेतकऱ्यांची मीटिंग सहानुभूतीसाठी मीटिंग लावली आणि त्याच्यात स्पष्ट सांगून दिलं की शेतकऱ्यांनी जमिनी मोजू द्या म्हणजे शेतकरी जो जमिनीचा मालक आहे त्याचा विचार घेतला गेला का. त्यांनी डायरेक्ट सांगितलं मोजणी करून दिली म्हणजे फक्त त्यांनी त्याचं सगळे लागू घेतले. बाकीच्या शेतकऱ्यांच्यासाठी कोणताच मार्ग हा निघालेला नाही. माझं या दोन्ही आमदार खासदारांना म्हणणं आहे की तुम्ही जर शेतकऱ्यांचे कळवळायचे असाल तर तुम्ही भूमिका ठाम करावी. कारण की आता ते न्यूज बुलेटिन मनमाड इंदूर रेल्वे प्रकल्पग्रस्तांचा एल्गार. नमस्कार, मी संभाजी पगार आणि तुम्ही पाहत आहात लोकशाही माझा SP न्यूज इंडिया. मनमाड इंदूर रेल्वे प्रकल्पावरून आता नाशिकच्या मालेगाव आणि नांदगाव तालुक्यात संघर्षाची ठिणगी पडली आहे. जमीन आमच्या हक्काची नाही कोणाच्या बापाची अशा घोषणा देत सायणे बुद्रुक येथील बैठकीत शेतकरी आक्रमक झाले आहेत. या प्रकल्पात शेतकरी पूर्णपणे उद्ध्वस्त होणार असून आता लोकप्रतिनिधींना गावबंदी करण्याचा इशारा देण्यात आला आहे. पाहूया आमचा हा विशेष रिपोर्ट. सायणे बुद्रुक येथे झालेल्या प्रकल्पग्रस्त शेतकऱ्यांच्या बैठकीत संताप उफाळून आला. सवनगाव, एसगाव, ज्वारडी, जळगाव आणि मेहुणे परिसरातील शेतकऱ्यांनी नांदगावचे आमदार सुहास कांदे यांच्यावर गंभीर आरोप केले आहेत. आम्हाला विश्वासात न घेता जमिनींचे संपादन केले जात आहे आणि केवळ तोंडी आश्वासने देऊन आमची दिशाभूल केली जात आहे, असा संताप शेतकऱ्यांनी व्यक्त केला. शेतकऱ्यांवर होत असलेला अन्याय आता सहन केला जाणार नाही. जर योग्य मोबदला आणि सन्मानाची वागणूक मिळाली नाही तर शिक्षणमंत्री दादाजी भुसे आणि आमदार सुहास कांदे यांना पंचक्रोशीतील गावांमध्ये पाऊल ठेवू दिले जाणार नाही, असा आक्रमक पवित्रा गावबंदीच्या निर्णयाद्वारे घेण्यात आला आहे. समितीचे अध्यक्ष सुनीलभाऊ शिंदे यांनी उपस्थित शेतकऱ्यांना इशारा दिला आहे की जर आता आपण एकत्र आलो नाही तर आपली येणारी पिढी आपल्याला कधीच माफ करणार नाही. जोपर्यंत न्याय मिळत नाही तोपर्यंत थांबू नका, असे सांगत त्यांनी सर्वांना लढा तीव्र करण्याचे आवाहन केले. या संघर्षाचा पुढचा टप्पा म्हणून उद्या 8 मार्च 2026 रोजी धुळे येथे सर्व प्रकल्पग्रस्त शेतकऱ्यांचा मोठा मेळावा आयोजित करण्यात आला आहे. या बैठकीला जास्तीत जास्त संख्येने उपस्थित राहून आपली ताकद दाखवून द्यावी, असे आवाहन सायणे बुद्रुक, सवनगाव, मेहुणे, मालणगाव, येसगाव, ज्वारडी आणि निंबायती येथील शेतकऱ्यांनी केले आहे. प्रकल्प हवा की नको हा प्रश्न आता बाजूला राहून आमचा मोबदला आणि आमचा अधिकार यावर शेतकरी ठाम आहेत. आता उद्याच्या धुळ्यातील बैठकीनंतर हा लढा कोणते वळण घेतो याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. मी संभाजी पगार आणि तुम्ही पाहत होतात लोकशाही माझा SP न्यूज इंडिया. आवाज जनतेचा, हक्क लोकशाहीचा. परंतु एक सांगी असं एक इच्छितो की आपले जे रेल्वे बाधित शेतकरी आहेत त्यांना असं डिवायडेड करण्याचा प्रयत्न चालू आहे. मी ह्या पक्षाचा, मी त्या पक्षाचा, की कोणचा पक्ष आपल्याला कामात येत नाही. ना शिवसेना येते ना BJP येते. त्याच्यामुळं आपला संघर्ष आहे, आपल्याला स्वतःच लढावं लागणार आहे. आणि हा जो रेल्वे प्रोजेक्ट आहे आपण रद्द करणार म्हणजे करणार. आपल्या संघर्षाचा हा ठाम निर्णय की आपल्याला रेल्वे प्रकल्पच नको.